मध्ये एखाद्या खेळाडूची एंट्री व्हावी, एखाद्या कमिटी मेंबरची एंट्री व्हावी, तशी रॉयल एंट्री या स्पर्धेसाठी केली जाते। स्पर्धा मोठी होते, स्पर्धा मोठी करण्यासाठी गावकरी कमिटी एकत्र यावी लागते आणि सगळे आम्ही एकत्र आहोत। 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट म्हणजे 32 शिराळ्याचा वर्ल्ड कप आणि 32 शिराळ्याची श्रीमंत स्पर्धा जर कोणती असेल तर 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या विभागाचा वर्ल्ड कप आहे। आमच्यासाठी जीव आहे क्रिकेट, आमच्यासाठी प्राण आहे क्रिकेट, आमच्यासाठी प्रत्येक सण आहे क्रिकेट, आमच्यासाठी दिवाळी आहे क्रिकेट, आमच्यासाठी जत्रा आहे क्रिकेट, आमच्यासाठी यात्रा आहे क्रिकेट। या मातीनं आमच्या मनाशी नाती जोडलेत। एक जन्म देणारी माता आणि दुसरी नाव देणारी माती, या दोघांमध्ये फरक फक्त वेलांटीचा, पण याच मातीनं आमच्या खेळाडूंना मोठं केलं, म्हणून याच मातीच्या कणाकणाला आम्ही सोन्यासारखी किंमत देतो। याच मातीनं आमच्या मनाशी नाती जोडली, ती माती अर्थातच ओळखली जाते वसंत सागर मैदान मंदूर वारणावतीचं हे मैदान आहे आणि या क्रीडा नगरीमध्ये आता इतिहास लिहिला जाईल। वेडे लोक इतिहास लिहितात, होय आम्ही वेडेच आहोत, इतिहास लिहिण्यासाठी आलोय। डॉक्टर प्रशांतजी ठोंबरे साहेब आपल्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन इथे मात्र केलं जाईल। अध्यक्ष आपण देखील या खेळपट्टी प्रत्येक खेळाडूसाठी जीव की प्राण, क्रिकेटचं खऱ्या अर्थानं दैवत जो काय असेल तर ही खेळपट्टी आहे। या खेळपट्टीचं पूजन केलं जाते आपल्या कुलदैवताला, कुलदैवीला। यावेळी मात्र खऱ्या अर्थानं मी म्हणेल की मागितलं जातं की ही स्पर्धा 5 दिवस यशस्वीरित्या पार पडू दे, आमच्या कुठल्याही खेळाडूला कणभर केसा एवढा देखील धक्का नको लागू दे, तर ही स्पर्धा यशस्वी पार पडू दे यासाठी साखरेचा गोड नैवेद्य आणि चांग भलं म्हणत गुलाल या यष्ट्यांना, या खेळपट्टीला, या बॅटला, या चेंडूला खऱ्या अर्थानं दाखवला जातोय। आदरणीय मंदूर पाटील साहेब यांच्या देखील शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जातं। मारुती पाटील साहेब आमचे आदरणीय सन्माननीय मारुती पाटील साहेब जे आपण पाहिले तर माजी सदस्य ग्रामपंचायत मंदूरचे, त्यांच्या देखील शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जातं। आदरणीय विजयजी माने साहेब माजी उपसरपंच मंदूर गावचे, त्यांचं देखील आपण पाहिलं, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान खेळपट्टीचं पूजन केलं जातं। आदरणीय शंकरजी कांबळे साहेब त्यांच्या देखील शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन केलं जातं। नेहमी आदर करा या खेळपट्टीचा, नेहमी आदर करा त्या बॅटचा आणि नेहमी आदर करा या क्रिकेटचा। गणपती बाप्पा पहिला नारळ वाढवला गेला या स्पर्धेचा। डॉक्टर प्रकाश आदरणीय सरपंच यांचे शुभ हस्ते हा पहिला नारळ वाढवला गेला। दोन्ही कॅप्टन्स या आज सकाळी अगदी सकाळी दोन्ही कॅप्टन आले। वॉर्मअप चांगला चालू होता दोन्ही कॅप्टन्सचा। इम्पॉर्टंट टॉस, छापा, काटा। अध्यक्ष दोन मिनिटं, टॉस नक्की लपवा, काटा बघितला की छापा मागतात। कोण मागणार आहे टॉस? येस, हा टॉस छापा कॉल केला दोस्ती 11 उपवे टीम न आणि टॉस आला काटा। टॉस जिंकला नागभूमी टीम। या स्पर्धेला दाखल झाला सगळेजण अगदी चार्ज होत होता, वॉर्मअप तुमचा चालू होता। तुमची टीम नेहमी अशीच कुठल्याही मैदानामध्ये गेल्यानंतर वॉर्मअप करते? हो। ही स्पर्धा, या स्पर्धेला मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर कशा पद्धतीने वाटली ही स्पर्धा आणि कशा वाटलं हे मैदान? या मैदानावरच माझ्या क्रिकेटची सुरुवात झाली आहे आणि हे ग्राउंड आमच्या शिराळकरांना पूर्ण आवडतं आणि या स्पर्धेची फायनल मारणार। वाव, इज अ बिग कमेंट। ही खूप मोठी गोष्ट तुम्ही सांगितलीत। त्याचबरोबर मी मनापासून अधिक स्वागत करतो। अर्थातच खेळपट्टीवरती येण्यासाठी मी विनंती करेल मंदूर गावचे सरपंच सौभाग्यवती शोभा रामचंद्र माने मॅडम, मी विनंती करेल आपण दाखल व्हा प्लीज। त्याचबरोबर उपसरपंच
सुनंदा पाटील मॅडम आपलं देखील स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. सुरेखा मॅडम प्लीज आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. सुरेखा पाटील मॅडम आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर मंदिरगावचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती शोभा रामचंद्र माने मॅडम या दोघेही आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपल्या गावासाठी आपल्या खेळाडूंसाठी खऱ्या अर्थानं उपस्थित राहिले. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा या विभागातली श्रीमंत स्पर्धा आणि वर्ल्ड कप मानला जातो. या मताशी काय बोलाल? हो नक्कीच. पूर्ण शाळकरांची आतुरता लागलेली होती. गेले 1 महिना हे आयोजक असोसिएशन आपले नियोजन करते कधी स्पर्धा होते असं सर्व शिराळकर तालुक्याला झालं. टॉस तुम्ही जिंकलाय, महत्वाचा निर्णय. फील्ड फर्स्ट टॉस तुझ्या दिशेनं राहिला असता तर खऱ्या अर्थानं महादेव तुझा निर्णय काय असता? माझा निर्णय सेमच असता, मी फील्डच घेतली असते. बॅटिंग करावी लागते. टॉस नशिबानं जिंकला जातो. मॅच मेहनतीनं जिंकावी लागेल. टीम सगळी रेडी आहे जशी हवी तशी? हो टीम सगळी रेडी आहे, काही विषय नाही. आणि समोरची टीम स्ट्रॉंग आहे त्यामुळे आम्ही दोघं व्यवस्थित प्लॅनिंगने खेळू. कशी वाटली स्पर्धा? स्पर्धेबद्दल बोलायला गेलं तर मानाची स्पर्धा आहे त्यामुळे आम्ही त्या ह्यानेच खेळू. थँक्यू सो मच. जास्त वेळ मी घेणार नाहीये. आणि मान्यवर आपण पाहिलं तर अगदी त्यांच्या शुभ हस्ते या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. महिला अगदी आपण पाहिलं तर जिजाऊंच्या लेखी खऱ्या अर्थानं मी नेहमी उल्लेख करत असतो. ज्या महिला घरामध्ये घरातून बाहेर उंबऱ्यापर्यंत, उंबऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचल्या आणि चंद्रापर्यंत देखील जिजाऊंच्या लेखी पोहोचल्या गेल्या. त्यांचा मी मनापासून स्वागत करतो. या मॅच मध्ये टॉस जिंकला अर्थातच टीम. they won the toss, elected to ball first. मी सर्व मान्यवरांना विनंती करेल आपली एंट्री टाळ्यांच्या आवाजामध्ये होईल दोन्ही टीम कडून, कारण की खेळाडूंसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या, आता खेळाडू तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. दोन्ही टीमचं आम्ही खऱ्या अर्थानं कौतुक करतो की आमच्या सगळ्या मान्यवरांना आता दोन्ही टीम आपण पाहिलं तर अगदी आदरपूर्वक मात्र त्यांचा सन्मान या खेळपट्टीवरती केला गेला, या स्पर्धेसाठी केला गेला. सर्व मान्यवरांचं पुनश्च आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 साठी 32 शिराळ्यातील खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वर्ल्ड कप ज्या स्पर्धेला म्हटलं गेलं एक श्रीमंत स्पर्धा खेळाडूंसाठी घेऊन आली, जिथे नवी मुंबईवरून देखील बरेचसे खेळाडू या स्पर्धेसाठी दाखल झालेत. कारण की होय मला ही स्पर्धा खेळायची आहे, मला या स्पर्धेचा भाग बनायचा आहे, मला या स्पर्धेचा घटक बनायचा आहे. आदरणीय सावळाराम भाऊ पाटील साहेब मी विनंती करेल आपलं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम साहेब. व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. सावळाराम पाटील साहेब, श्री वाय टी पाटील साहेब मी विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. विजयजी माने साहेब व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं. मारुती पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे. अनिलजी पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. शंकरजी कांबळे साहेब विनंती करेल आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. सर्व मान्यवरांचं पुनश्च आम्ही स्वागत करतो. या मॅचचा टॉस अगदी नाणेफेक जो इम्पॉर्टंट होता तो मॅचचा टॉस आपण पाहिलं तर प्रमोदजी गोडे साहेब आपण देखील व्यासपीठावरती आपण आलेल्या सगळ्या मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. प्रमोदजी पाटील साहेब सर्व मान्यवरांना शाल जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वस्त्र ज्याला म्हटलं जातं खऱ्या अर्थानं रेशमी धाग्यानं विणलेली मायेची उबदार शाल देऊन सर्व मान्यवरांचा सन्मान आम्ही आपल्या शुभ हस्ते करत आहोत. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोददादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचे सन्मान आम्ही करून घेत आहोत. नाणेफेकीचा कौल खूप इम्पॉर्टंट होता या मॅच साठी. जो नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर नागभूमी शिराळा या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. म्हणजे दे वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दोस्ती 11 उपवे कदमवाडी टीमला महादेव कदम यांना सांगितलं की या आणि बॅटिंग करा. 6 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. 2 पॉवर प्ले तुम्हाला असतील.
मॅच जर टाय झाली तर एक एक पॉइंट दोन्ही टीमला दिले जातील, या गोष्टीकडे नोंद घ्या. मॅच जर टाय होते तर एक एक पॉइंट तुम्हाला दिला जाईल. आणि अंपायर्स खऱ्या अर्थानं या मॅच साठी दोन्ही अंपायर्स सातत्याने या मॅच साठी खऱ्या अर्थानं रवी चव्हाण सर आणि योगेशजी इंदलकर सर दोन्ही सातारा टेनिस क्रिकेट ऑफिशियल अंपायर आहेत. आणि अंपायर या मॅच मध्ये कोणत्याही डिसिजन साठी रिव्ह्यू घेऊ शकतात. लक्षात घ्या, खेळाडूंना रिव्ह्यू सिस्टम थर्ड अंपायर आपण दिला नाहीये. पंचांना ती संपूर्ण मुभा दिली आहे, जिथे ते नो बॉल, बिमर बॉल, रन आउट, स्टंप आउट या वाईट साठी सगळ्या गोष्टींसाठी ते रिव्ह्यू घेऊ शकतात. वाईट साठी कारण की कोणत्याही टीमला आपण रिव्ह्यू दिलेला नाहीये. आलेल्या सगळ्या मान्यवरांचं पुनश्च आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून यंदा 4थ्या वर्षामध्ये आपण आलो आहे. आणि या 4थ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक खेळाडूंना एकत्र आणणारी स्पर्धा, गावागावातील माणसांना माणुसकीच्या नात्यानं खऱ्या अर्थानं एकत्र बांधणारी स्पर्धा, या विभागाचा वर्ल्ड कप आणि या विभागातील एक श्रीमंत स्पर्धा मानली जाते ती 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग 2025 साठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. करूयात मान्यवरांचे सन्मान. सगळ्यात पहिल्यांदा सन्मान केला जातोय मंदुरगावचे विद्यमान सरपंच सौभाग्यवती शोभा रामचंद्र माने मॅडम. सुरेखा पाटील मॅडम, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करत आहोत, कारण की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. गावातील विकासाचा खऱ्या अर्थानं गावातील विकास आपल्या हातामध्ये घेऊन सातत्याने विकासाच्या माध्यमातून गावातील तरुण मुलांना, गावातील प्रत्येक आपण पाहिलं तर सदस्याला, गावकऱ्यांना खऱ्या अर्थानं बांधून ठेवणारी स्पर्धा म्हणजे ही क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर मंदुरगावच्या सरपंच या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. सौभाग्यवती शोभा रामचंद्र माने मॅडम यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. मी मगाशीच उल्लेख केला की खऱ्या अर्थानं जिजाऊंच्या लेखी या घरामध्ये घरातून बाहेर उंबऱ्यापर्यंत आदरणीय सन्माननीय रामदादा यमगर साहेब आणि त्यांच्यासोबत असलेले संपूर्ण मान्यवर, या सर्वांचं आम्ही पुन्हा मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल त्यांच्यासोबत असलेला सगळा मित्रपरिवार आपण सर्वांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. शिवाजी पवार साहेब, आपलं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. अतिथी देवो भव म्हटलं जातं. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे. तीच परंपरा या अतिथी कक्षामध्ये आदरणीय तानाजी पाटील साहेब, आपलं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती येण्यासाठी आपणास विनंती करेल, तर सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल. सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण सर्व पूर्ण करणार आहोत. अतिथी देवो भव, तर आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय, कारण की मंदुरगावच्या सरपंच सौभाग्यवती शोभा रामचंद्र माने मॅडम यांचा सन्मान ताई आपल्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. सुरेखाजी पाटील मॅडम, हा सन्मान आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राच्या रेशमी धाग्यानं विणलेली मायेची, आपुलकीची आणि 32 ग्रामीणकरांची माणुसकीची उबदार शाल यावेळी देऊन मात्र आभार व्यक्त केले जातात. कारण की वेळेतला वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. मी म्हणेल आपल्या उपस्थितीनं या स्पर्धेला शोभा आली. आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. सध्या सन्मान केला गेला सरपंच मंदुरगावच्या सौभाग्यवती शोभा रामचंद्र मॅडम यांचा. शोभा रामचंद्र माने मॅडम खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्या. शुभेच्छा त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या दिल्या आणि त्यांचा सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय.
उपसरपंच मंदुगावच्या सुरेखा पाटील मॅडम यांचा सन्मान आता आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. अर्थातच सौभाग्यवती शोभा रामचंद्र मॅडम माने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित राहिल्यानं या सोहळ्याला खूप छान शोभा वाढली आणि आपलं पुन्हा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. पुढील सन्मान आदरणीय सावराराम भाऊ पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान घेत आहोत. आदरणीय सावराराम पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. आदरणीय विजयजी माने साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय माजी उपसरपंच मंदुगावचे विजयजी माने साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये उपाध्यक्ष सर्व सन्मान आपले तुमच्या शुभ हस्ते घेत आहोत. या उपाध्यक्ष आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेत आहोत. आदरणीय वाय टी पाटील साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अजय माने आपले शुभ हस्ते पुढील सन्मान आम्ही सर्व घेत आहोत. अजय दादा बाबासू पाटील आपण पुढे या. संपूर्ण शाल घेऊन आपण या पुढे हा सन्मान केला जातोय. वाय टी पाटील साहेब यांचा ते या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. आदरणीय मारुती पाटील साहेब देखील उपस्थित राहिले. त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मारुती पाटील साहेब माजी सदस्य मंदुगावचे आदरणीय मारुती पाटील साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अनिलजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य मंदूर त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय शंकरजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय शंकरदादा पाटील साहेब त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. तानाजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय तानाजी पाटील साहेब शंकरदादा कांबळे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. मंदुरगावचे खऱ्या अर्थानं स्टार क्रिकेटर शिवाजी पवार साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मंदुरगावचे लेजंड खेळाडू शिवाजी पवार साहेब यांचा देखील सन्मान आता अतिथी कक्षामध्ये घेतला जाईल. अजय दादा सर्व सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. मंदुरगावचे स्टार क्रिकेटर लेजंड खेळाडू शिवाजी भाऊ यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. संभाजी जाधव साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय संभाजी जाधव साहेब संभाजी पाटील साहेब आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. खेळाडू आपल्यासाठी जो पॅव्हिलियन दिलाय त्याच पॅव्हिलियन मध्ये आपण थांबायचंय. आदरणीय गणेश सुतार दादा ते देखील उपस्थित राहिले. त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. आदरणीय दीपकजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. अजय माने आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही घेत आहोत. हे संपायचा ग्रीन सिग्नल आलाय. स्कोरर रेडी. टेक्निकल टीम दोन्ही टीमचा 12वा खेळाडू मला वाटतं नागभूमी टीम 12वा खेळाडू दोन्ही टीमचे 12वा खेळाडू थांबा कारण की प्राइस साठी सायकल्स आहेत. कारण की नावं इकडे तिकडे होणार नाही गोष्ट घ्या. आडनावं पण चुकणार नाहीत गोष्ट घ्या लक्षात ठेवा. दोन्ही टीमचे 12 मॅन
या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून सामनावीरसाठी किट देण्यात आले ते विक्रमजी पाटील साहेब, आपले देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मॅचला करूया सुरुवात. येस अंपायर ग्रीन सिग्नल 3, 2, 1. येस मॅचला करूया सुरुवात. धन्यवाद दोन्ही टीम, आपण बराच वेळ थांबला, आपला मनापासून आभार व्यक्त करतो आणि मॅचच्या दिशेनं तुम्हा सर्वांना घेऊन जातो. 32व्या ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा पहिला चेंडू मैदानामध्ये अगदी शुभमुहूर्तावरती शॉट अंपूल डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला पहिला चेंडूवरती निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. सूरज तांबिट आणि दुसऱ्या साईडला महादेव कदम, हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये एका साईडला वार दुसऱ्या साईडला पलटवार करणारे दोघेही खेळाडू रोस्टी 11 या टीम साठी दाखल झालेत. यावेळी देखील शॉट अंपूल, यावेळी देखील ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या बाहेर निघून जातोय अगदी 6 धावेसाठी. 32व्या ग्रामीण प्रीमियर लीग 2025चा वहिला षटकार. मासला सुरुवात झाली जिथे आपण पाहिलं तर विराज निकम एका साईडला गोलंदाजीसाठी दाखल झाला ओव्हर क्रमांक 1 मध्ये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सूरज तांबिट या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सूरजला पाहण्यासाठी बरेचसे खेळाडू दाखल झालेत. त्यामधला एक खेळाडू जो या मॅच मध्ये चमकेल आणि सध्या मात्र तो या मॅच मध्ये धावा करतोय. 2 चेंडूमध्ये तब्बल 10 धावा आतापर्यंत त्यानं ठोकल्यात. बसा बसा बसा, मला खुर्ची येते, बसा बसा बसा. व्हाट अ मॅच. आदरणीय विक्रमजी पाटील साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सामनावीरसाठी टी शर्ट देण्यात आले. सामनावीरचे स्पॉन्सर आदरणीय विक्रम दादा पाटील साहेब, एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय संदीपजी पाटील साहेब यांचा देखील आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. बसतो मी. यावेळी देखील फटका अप्रतिम आहे, हवेमध्ये निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बोल आता गुडलेन स्पॉट पे नाही घालने का. बोल आता जसे चेंडू टाकतील तर मोठे मोठे फटके का नाही पाहतील. महेश मिस्त्री साहेब या 6 साठी 100 रुपयाचं कॅश प्राइस त्यांनी जमा केलंय. मॅच चालू झाली नाही तोवर पैशांचा पाऊस चालू झाला. मला वाटतं 5 दिवसासाठी एखादा चार्टन अकाउंटंट आता ठेवायला हवा या मॅच साठी. यावेळी देखील फटका सरळ नाही तर क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं खेळून काढलाय. स्विच हिट, कदाचित या धावा आहेत 2. ओहो, फटका चांगला होता मात्र तिकडे अगदी 2 धावा आहेत. वाह, डिक्लेअर झोन म्हणजे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, जहां पे स्ट्रोक मारा वहां पे डिक्लेअर झोन था. फक्त 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 19 1919. अप्रतिम सुरुवात. आज प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिली तर त्याचा दोस्ती 11 उपवे कदमवाडीची टीम आहे. अप्रतिम सुरुवात या स्पर्धेसाठी केली आहे. यावेळी देखील फटका चांगला खेळून काढला हवेमध्ये, हवेसोबत जातोय. इसको लगा डाला तो लाईव्ह झिंगल आला. अप्रतिम स्ट्रोक, षटकार. व्हाट अ बॅटिंग आहे. फलंदाजी की रन मशीन आहे. म्हणजे पुष्पा पहिल्या पिक्चर मध्ये फायर होता आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये वाईल्ड फायर झाला, तसा होता हा. प्रथम बॅटिंग करत असताना सूरज पहिल्या ओव्हर मध्ये फायर होता, चौकार आला आणि त्यानंतर वाईल्ड फायर झाला. मैं झुकेगा नाही पहिल्या ओव्हर मध्ये त्यानं सांगितलंय आणि धावसंख्या 25-25.
महेश मिस्त्री साहेब यांच्या माध्यमातून त्या 6 साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा केलंय. आणि महेश मिस्त्री म्हटलं तर ज्यांनी क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगलंय आणि बरेचसे तरुण खेळाडू ज्यांच्याकडे पाहून ज्यांनी क्रिकेटला सुरुवात केली असे लेजंड प्लेयर ओल्ड इज गोल्ड जुना चावल अर्थातच महेश मिस्त्री यांनी षटकारासाठी 100 रुपये ते जमा केले. थँक्यू सो मच. प्रथम सुरुवात झाली मॅचला. नागभूमी शिरा टीमनं टॉस जिंकला. सांगितलं गोलंदाजी करतो आम्ही. बॅटिंग करण्यासाठी दोस्ती 11 उपवे टीमला मात्र आमंत्रण केलं आणि जसं आयकॉन आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सूरज तांबिटनं पहिल्या 6 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा ठोकल्यात. व्हॉट अ मॅच यार. विजय माळी ओव्हर क्रमांक 2 साठी फटका चांगला खेळून काढलाय. अगदी बॉल बॅक ड्राइव्ह निघून जातोय 4 धावेसाठी. आज सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जात नाहीये. आज एकेरी दुहेरी धावा येत नाहीये. एका साईडला आपण पाहिलं तर सूरज तांबिट, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच महादेव कदम. म्हणजे हे दोघे खेळाडू आपण पाहिलं तर या मॅच मध्ये एक महत्वाची फळी आहे, दिवार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून वार पलटवार चालू झालेत. देखील बिगिट करण्याचा प्रयत्न कमबॅक केलाय. गोलंदाजी चांगली राहिली, चेंडू चांगला राहिलाय. विजय माळीचा ओव्हर क्रमांक 2 मध्ये विजयला बाहेर काढलं आणि आता हा चेंडू मात्र त्याच्या बाजूने मात्र साथ देतोय. 32 शिरा ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग जी आपण पाहिली 2025 चौथ्या पर्वामध्ये या स्पर्धेनं पदार्पण केलं आणि यंदाची स्पर्धा लाजवाब आहे. सोडून दिला जातो चेंडू. पहिला ओळखला. येस, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धाव आमचे योगेशजी इंदलकर सर यांनी अगदी इशारा पोहोचवला आमच्यापर्यंत. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विजय माळीला धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 30 धावसंख्या. या देखील बॅकफुटला जातोय. फटका खेळून काढला. बॉल बॅक ड्राइव्ह व्ही शेप मध्ये निघून जातोय अगदी 4 धावेसाठी. अप्रतिम बॅटिंग चालू या मॅच मध्ये. एकेरी दुहेरी धावा जर म्हटल्या तर फक्त आतापर्यंत 1 सिंगल आणि 2 दुहेरी धावा आतापर्यंत आल्यात. रिप्ले टेलिकास्ट ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला जातोय. हा पहा रिप्ले टेलिकास्ट. अगदी चेंडू पडला, बॅकफुटला जातो. पंच फटका. सो सोनार की, एक लोहार की और एक सूरज तांबिट की. व्हॉट अ स्ट्रोक यार. काय फटका खेळला. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आहे 3. एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास ठेवला जात नाहीये या मॅच मध्ये. षटकार चौकारांचा खेळ सध्या चालू आहे. रोज डालमुंडी खाणारा डाळ भात खात नाही तसा रोज षटकार चौकार लगावणारा सिंगल डबल साठी जात नाही असाच हा खेळ चालू आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताला गेला. कुठली हालचाल नाहीये यष्टांच्या वरून. आता मजा येईल. तू शेअर मी सव्वा शेअर अशी मॅचला मजा येऊ शकते. कारण की फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललं हे जाणून घेण्याचं तंत्र यंत्र विकसित होणारी खऱ्या अर्थानं गोलंदाजी करावी लागेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर शॉर्ट आर्म पोल डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला निघून जातोय. हवा के संग संग 6 धावेसाठी आणखीन एक षटकार. ओव्हर क्रमांक 2 देखील पहिल्या ओव्हर मध्ये 25 धावा आल्या. ओव्हर क्रमांक 2 देखील धावांचा पाऊस पडला. जिथे गोलंदाजी करत असताना विजय माळीला आतापर्यंत एक चेंडू अजूनही बाकी आहे. येस, 1 एक चेंडू अजूनही बाकी आहे. अप्रतिम व्ह्यू दिसतो या स्पर्धेचा. ओमसाई एमटीसी वरती जा, यूट्यूब ओपन करा, ओमसाई एमटीसी टाइप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढे संपूर्ण स्पर्धा पहा. जे खेळाडू आजूबाजूला उभे आहेत त्यांनी बॉल बाहेर गेला तर आतमध्ये टाकायचा आहे. विनंती आहे सर्वांना. अगदी आपली स्पर्धा आणि आपली स्पर्धा म्हणून तुम्ही नक्की या स्पर्धेला मदत करा. हलक्यातनं लफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर पडतोय, राईज होतोय, उसळी घेतोय. चांगला चेंडू हाताला गेला. गोलंदाजी करत असताना विजय माळीची गोलंदाजी समाप्त झाली. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण जाऊयात. ओमसाई एमटीसी पहा, चेंडू पडतोय, राईज होतोय, उसळी घेतो आणि तो वॉर्ड रिप्ले यार अक्षय मात्रे. अप्रतिम टेलिकास्ट ओमसाई एमटीसी. साइड अँगल सध्या दुसऱ्या कॅमेराने सध्या आम्ही साइड अँगल दाखवतोय. ज्या पद्धतीने हे दोन्ही कॅमेरे आम्ही या स्पर्धेसाठी यूज करतोय. अप्रतिम धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावरती. 40 धावसंख्या.
षटकार केल्यानंतर ज्या पद्धतीने व्ह्यू दिसतोय आणखी म्हणता येईल काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते वातावरण आणि काय ती स्पर्धा एकदम ओके. कारण की ज्या पद्धतीने या स्पर्धेचं वातावरण, ज्या पद्धतीने धावसंख्या 40-40, पहिल्या 2 ओव्हरमध्ये सरासरी 20च्या सरासरीने सध्या बॅटिंग केले पहिल्या 2 ओव्हरमध्ये. कारण की कुठेतरी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकणं देखील गरजेचं आहे. कारण की फलंदाज जर असेच चालू राहिले तर कदाचित धावसंख्या 100 पार घेऊन जातील, ती डोकेदुखी वाढू शकते. आणि आता गोलंदाजीसाठी दाखल झाला सुहास खोत. वेगवान गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये स्वीप निघून जातोय. पहिला चेंडू गुडघ्यावरती बसला. रिप्ले टेलिकास्ट पाहूया 6 धावेचा कशा पद्धतीने आहे. हा रिप्ले टेलिकास्ट तुमच्यासाठी घेऊन येतोय. सुहास खोतचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत केलंय. आइए जनाब, स्वॅग से करेंगे आपका स्वागत. आणि स्वागत सुहास खोतचं बॅटिंग करत असताना महादेव कदम मागच्या पायावरती अगदी वाकला, बसला, मग चोपला. बैठा फटका. महादेव कदम साठीचा चेंडू थोडासा बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. आता एक्स्ट्रा धाव ऍड होते. महादेव कदम, मला वाटतं पोलीस क्रिकेट संघामध्ये देखील महादेव कदमची खऱ्या अर्थानं निवड झाली, सिलेक्शन झालंय. खूप चाहतेत महादेव कदमचे, खूप चाहतेत. असा A1 क्वालिटीचा फटका. विकेटचं पतन. सुहास खोत आया, खुशियाल लेके आया. आणि अर्थातच दुसऱ्या साइडून नागभूमी शिरा या टीमला खऱ्या अर्थानं विकेट घेऊन देणारा एक वेगवान गोलंदाज, जुना चावल, ओल्ड इज गोल्ड, अर्थातच सुहास खोत यानं मिळवून दिले पहिली विकेट. महादेव कदम बॅक टू द डकआउट. एक मोठा बॅटर माघारी जातोय. महादेव कदम या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स झाला महादेव कदमचा, मात्र तो या परफॉर्मन्सला लांब पर्यंत घेऊन जाऊ शकला नाहीये आणि अखेरीस महादेव कदमला आता जागा सोडावी लागली. अप्रतिम कॅच पकडली गेली. रिप्ले टेलिकास्ट दाखवला जातोय. महादेव कदमनं हा फटका खेळला. आमचा कॅमेरा मॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय आणि ज्या पद्धतीने ओंझळ जी केली जाते तशी ओंझळ बनवली आणि हा चेंडू अडकवला गेला. 47 धावसंख्येवरती पहिली विकेट या स्पर्धेची बॅटिंग करत असताना महादेव कदम माघारी गेला. शैलेश महिंद नवीन बॅटर दाखल झाला मैदानामध्ये. पहिला चेंडू या मात्र खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? एकाच धावेती समाधान. कदाचित सुहास खोत असा गोलंदाज आहे का जो धावसंख्येला ब्रेक लावू शकतो. सुहास खोत असा गोलंदाज आहे का जो धावसंख्येचा हँड ब्रेक खेचू शकतो. सुहास खोतवरती विश्वास ठेवला, त्यांना विकेट मिळवून दिली आणि धावसंख्या थांबतेय का? कारण की दुसऱ्या साइडून वार नाही पलटवार करण्यासाठी सूरज तांबीट देखील उभा आहे. हो, चांगली गोलंदाजी अनुभव आहे. धावा सोडल्या जातात धावा. ही मिसफिल्ड होऊन चालणार नाहीये 22च्या स्वरूपामध्ये. सूरज तांबीट बोलत असेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. या मोफतच्या धावा आहेत आणि त्या घेतल्या जातात. सध्या 200 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेलेत. आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे आणि तुम्ही असंच प्रेम दाखवा. तुमचं मनापासून आभार. येस, इनसाइड आउट फटका आपण पाहिलं हवेमध्ये. खेळाडू आहे कव्हरचा, कॅच पकडली जाते. अगदी सुहास खोतच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. सुहास खोत आला, पहिला महादेव कदमला माघारी पाठवलं आणि तदनंतर सुहास खोतने शैलेश महिंदची देखील विकेट प्राप्त केली आहे. सुहास खोत म्हणजे या टीमचा एक महत्वाचा ट्रम्प कार्ड. एखाद्या खाणीतून जसा हिरा काढावा, एखाद्या पत्त्यातून तुरुपचा हुकमी एक्का काढावा, तसा सुहास खोतला बाहेर काढला. एक वेगवान गोलंदाज. गेले कित्येक वर्ष या वेगाला त्यानं सांभाळून ठेवलंय आणि आपल्याच वेगानं समोरच्या टीमच्या फलंदाजांचे 2 खेळाडू मात्र त्याने माघारी पाठवले. सुहास खोत अप्रतिम गोलंदाजी नागभूमी शिरा टीम कडून बिलॉंग करतो. एक वेगवान गोलंदाज ज्याच्याकडे शैली आहे वेगाची. तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर टीम दोस्ती 11 उपवे टीम कदमवाडी मात्र या मॅच मध्ये आता धावा कशा पद्धतीने करते. राजेंद्र हिरवडेकर दाखल झालं. राजा या नावानं 32व्या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ओळख आहे. चांगला चेंडू यावेळी देखील फटका आपण पाहिलं हवेमध्ये. खेळाडू पोहोचतोय नाही. 1 बाउंड चेंडू गॅदर केला जातोय.
टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच दोस्ती 11 उपवे कदमवाडी टीम 50 धावसंख्या 50. वा 3 षटकांच्या अखेरीस 50 धावसंख्या. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांचं युद्ध संपलंय, हमरी तुमरी थोडीशी थांबली आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस 50 धावसंख्या. 6 ओव्हरची मॅच आहे आणि 6 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्हाला मात्र संयमी खेळ दाखवणं महत्वाचं आहे. वसंत सागर मैदान मंदूर वारणावतीचं मैदान ही क्रीडा नगरी आहे. खऱ्या अर्थानं हा आखाडा आहे जिथे खेळाडू घडवले जातात. या मातीला खऱ्या अर्थानं भरपूर खेळाडू या मातीमध्ये घडले गेले, बनले गेले. मी म्हणेल वसंत सागर मैदान मंदूर वारणावतीचं अप्रतिम क्रीडा नगरी. सचिन माने पहिला चेंडू लफ केलाय, विकेटचं पतन, मोठा मासा गळ्याला अडकला गेला. फलंदाज आयकॉन, आणखीन एक फलंदाज कोण बाद झाला? माफ करा राजेंद्र मात्र यावी बाद होतोय. राजेंद्रला जावं लागेल माघारी. अगदी नाराज होऊन जड मनाने, जड अंतकरणाने, जड विचारानं, जड पावलानं तो मात्र माघारी जातोय. सचिन माने आला आणि सचिन मानेनं पहिलीच विकेट प्राप्त केली. रिप्ले टेलिकास्ट पहा कशा पद्धतीने कॅच पकडली गेली. अगदी लॉंग ऑफ रिजनला खेळाडू तैनात होता. विराज अप्रतिम कॅच. विराज चेंडूच्या खाली आला आणि ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन स्टाईल जी कॅच बोलली जाते, जी कॅच पकडली गेली ती अप्रतिम आणि फलंदाजाला मात्र माघारी पाठवलं. विशाल दस ड्राइव्ह केला, मान दिला जातोय. क्रिकेट आहे, चांगल्या चेंडूला मान द्यावा ते क्रिकेट आहे, खराब चेंडूचा खरपूस समाचार घ्यावा ते क्रिकेट आहे. आणि ते क्रिकेट 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 क्रिकेटच बघायला भेटेल तुम्हाला. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, तब्बल चेंडूचा खेळ झाला. 2 धावसंख्या आहे 50. जैसे ते वैसे, स्तब्ध, शांत, स्थिर थांबवणं गरजेचं धावसंख्येला. या देखील फटका आपण पाहिलं तर बॉक्स क्रिकेटचा टॅप फटका. 1 धाव कंप्लीट केली जाते, 1 सिंगल धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानलं जाते. 1 सिंगल धाव. एका साईडला नागभूमी शिराळा टीम प्रतीकदादा पाटील जे 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांची टीम आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर सुनील गायकवाड, मारुती कदम, किरण पाटील यांची दोस्ती 11 उपवे कदमवाडी टीम. धावसंख्या 51, 51. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅटीच्या रडामध्ये अगदी आपण पाहिलं तर मान दिलाय. चांगलं क्रिकेट, संयमी क्रिकेट. संयम ठेवावा लागतो. संयम ठेवला तर चाळणीमध्ये पण पाणी साठवता येतं, पण बर्फ होईपर्यंत वाट बघावी लागते आणि असा संयम थोडासा ठेवला जातोय. एक चांगलं क्रिकेट बघायला भेटलं तुम्हाला मॅच मध्ये. गती परिवर्तन, खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी, वॉटर बॉल. अप्रतिम गोलंदाजी सचिन मानेची. सचिन मानेनं 4 चेंडू आतापर्यंत, 5 चेंडू आतापर्यंत हाताळले. जिथे धावा त्यानं खर्च केली 1, विकेट घेतली 1, 3 चेंडू डॉट आले. ही खरी गोलंदाजी आहे सचिन मानेची. आणि आता या मॅचला मात्र कमबॅक होतोय. तुम्ही सुरुवात कशी केली यापेक्षा तुमचा शेवट कसा होतोय हा प्रेक्षकांना बघायचा असतो. आणि या मॅच मध्ये आता गोलंदाजी चांगली होते. यावेळी मात्र अगदी फटका, वॉट स्ट्रोक, अप्रतिम फटका, गरकन फिरला आणि चेंडूला अगदी पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग 2025चा हाय अँड हँडसम रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूयात. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला, धावसंख्या 57 या आकड्यावरती पहा. अगदी मागच्या पायावरती बसला, गरकन फिरला आणि बसल्यानंतर चोपला हा बैठा फटका. 57 धावसंख्या. अप्रतिम मॅच. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट प्रीमियर लीग 2025. आणि या स्पर्धेसाठी आता एक छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला जातोय. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी राहिली. ही स्पर्धा आपण पाहिली तर ओमसाई MTC, पंच रवी चव्हाण सर, योगेश इंदलकर सर, माऊली मंडपने खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप शोभा आली आहे. ज्या पद्धतीने स्पर्धा सजवली आहे, व्यासपीठ सजवलंय. अमोल DJ शिराळचा अमोल गोसावी यांचा DJ असला की आमच्या आवाजाची आम्ही काळजी घेत नाही, तो काळजी घेत असतो आमच्या आवाजाची. म्हणून अमोलला बघितलं बरं वाटलं. 5 दिवस आपला घसा आता नीट राहील.
नाहीतर त्याने काळजी घेतली तर गळा, नाहीतर डायरेक्ट भाई खडा. समालोचक आज मारुती चोरगे, रणवीर स्पोर्ट्सचे. सातारा टेनिस क्रिकेटचा आणखीन एक मखमली आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. मी किरण पांडुरंग मस्कर. ज्या भागानं खऱ्या अर्थानं आम्हाला मोठं केलं त्या भागाचं खरं तर आजीचं गाव, आईचं गाव रांजणवाडी मेनी आणि जन्मभूमी, आणि खऱ्या अर्थानं बरीचशी आठवण या विभागामध्ये आमची देखील आहे. आणि या विभागामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपली माणसं भेटल्याचा एक वेगळा आनंद आहे, जिथे मान सन्मान इज्जत या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं भरभरून भेटत असतात. तो भाग 32 शिराळा. युवराजी गमे साहेब आमच्या सोबत जोडले स्कोररच्या भूमिकेमध्ये. संदीप गोलंदाजीसाठी दाखल झाला. यावेळी देखील आपण पाहतोय संदीपचा पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र प्राप्त होते. खेळपट्टी सपाटे, कारण की तुम्ही खेळपट्टी संदीप माळी, खेळपट्टी सपाटे, खेळपट्टीवरती जराही भेगा नाहीयेत. चेंडू टर्न करण्यासाठी चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवावी लागतील, तेव्हा जाऊन चेंडू टर्न होईल. आज राम यमगर सर, राम सर खऱ्या अर्थानं स्वतः एक मोठे संघ मालक आहेत, क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग, खऱ्या अर्थानं त्या प्रीमियर लीग पासून या व्यक्तीची एक वेगळी ओळख आम्हाला जरूर झाली. खेळाडूंच्या पाठीशी उभा असणारा एक मोठे स्पॉन्सर आहेत. रामदादा, आपलं मनापासून स्वागत. आणि तुम्ही आला ना, खऱ्या अर्थानं एक वेगळी मजा या स्पर्धेला आली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जैसे ते पैसे शांत आहे, अगदी संयमी. 58 धावसंख्या. युवराज गमे सर आमच्या सोबत जोडलेत कोकरूडचे. यावेळी देखील लॉफ्ट केला आहे, सुरेख फटका. बॅटिंग करत असताना सूरज तांबीच्या बॅट मधून निघून जातोय. वॉड स्ट्रोक, काय फटका केला, अगदी झाडाला. जो झाड आहे त्या झाडाची फांदी घेऊन, म्हणजे वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब मारेगा षटका में झुकेगा नहीं साला, हे सध्या सूरज सांगतोय. सूरज डुबता कभी नाही, सूरज ढलताय, सूरज डुबता कभी नाही. यावेळी देखील शॉट अंपोल गरकत फिरवला. आणखीन एक स्ट्रोक, आणखीन एक धक्का, दे धक्का, आणखीन एक छक्का. वॉड स्ट्रोक. सूरज किती वरती खेळतोय बघायला लागेल. सूरजची बॅटिंग वैयक्तिक 43 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. या स्पर्धेमध्ये 50 त्याच्या बॅटमधून येईल का? 43 धावा त्यानं ठोकल्यात आतापर्यंत. वॉड बॅटिंग, वॉड स्ट्रोक, अप्रतिम बॅटिंग त्याची चालली आहे. प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजावरती वार नाही तर पलटवार करतोय असा सूरज तांबीट या मॅच मध्ये चमकतोय. आणि त्याच्या समोर मात्र गोलंदाजी करत असताना संदीप माळी कशा पद्धतीने गोलंदाजी घेऊन येईल. यावेळी देखील फटका आपण पाहिलं ताब्यामध्ये. कॅच महत्वाची, कॅच महत्वाची, कॅच महत्वाची. विकेटचं पतन होत आहे. सूरज तांबीट एक मोठा फलंदाज 43 धावा करून या मॅच मधून मात्र माघारी जातोय. सूरज तांबीट आला आणि सूरज तांबीटचे शॉट अंपूल, त्याचे संस्काराचे आविष्काराचे फटके मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेला. सूरज तांबीटने थोड्या वेळापूर्वी असं जाणवलं की 50 करतोय की काय, मात्र आपल्या वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच. वाटेमध्ये काटे टाकले आणि एक अप्रतिम कॅच. 17 चेंडू मध्ये 43 धावांची अफलातून खेळी करून एक मोठा खेळाडू सूरज तांबीट या मॅच मधून आता पॅव्हलियनच्या दिशेने जातोय आणि संपूर्ण टीम त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करते. ही खेळाडू वृत्ती आहे. व्हॉट अ बॅटिंग. एक मॅरेथॉन इनिंग सूरज तांबीटची या मॅच मध्ये. आता धावसंख्या अगदी स्थिर आहे, जी 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 70 धावसंख्या. ओव्हर क्रमांक 5 सध्या मार्गस्थ. कारण की आपण उल्लेख केला संदीप माळी कोणता चेंडू घेऊन येईल जो अगदी बॅटिंग पॅडच्या मध्ये टाकला गेला. फुलटॉस चेंडू सरळ बॅटीने जरूर खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. एकच धाव सिंगल. टीमची टोटल आपण पाहिली तर आता 71 वरती जाते. ओव्हर क्रमांक 5 चा देखील खेळ संपला आणि 5 षटकांच्या अखेरीस वैयक्तिक बॅटिंग करत असताना नागभूमी सिराय संघ गोलंदाजी करत असताना दोस्ती 11 उपवे टीमची धावसंख्या 71. लॉस ऑफ दी 4 विकेट्स अशी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली. 71 धावसंख्या. $71 71 7 वरती 1 71 ही धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली आहे.
बरेच प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत ओमसाई MTC YouTube वाहिनीवरती, त्यांचं आम्ही स्वागत करतो. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी थोडासा बाहेरचा चेंडू लॉफ्ट केला जातोय. सर्कलचा खेळाडू चेंडू पर्यंत येतोय. विकेटचा पतन, आणखीन एक कॅच अप्रतिम पकडली आहे. आणखीन एक बॅटर गॉन होतोय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सचिन माने आले आणि सचिन माने या नामाने सचिनने पहिला चेंडूवरती विकेट घेतली आहे. वा, आयोजन असं असावं म्हणजे आयोजकांकडे एक पाण्याची बाटली मागितली, अक्का जार घेऊन आले. भाई बूंद भाई मागा अक्का समुद्र लेके आए भाई. वाह भाई वाह, असं आयोजन असावं. बूंद पैसिव एक छोटे बूंद की थी, पुरा समुद्र आप लेके आए यार, असं आयोजन असावं. पैशानं माणूस मोठा नसतो, माणूस मनानं मोठा असतो. पैसा येतो पैसा जातो. खूप मोजला 7-12, खूप मोजल्या गाड्या, खूप मोजला आतापर्यंत पैसा. आजपासून धावा मोजूयात, आजपासून ट्रॉफ्या मोजूयात, आजपासून चौकार मोजूयात, आजपासून षटकार मोजूयात. यावेळी गेला चेंडू डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहे डीप बॅकवर्ड स्पेल रिजनला वेगानं जातो. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू आता निसटला. तोपर्यंत खेळाडू बॅकअप साठी येतोय, निघून जातोय. इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. 4 धावेसाठी चौकार. व्हाट अ स्ट्रोक. गडबड गोंधळ यालाच बोलतात, कारण की आधी धावा ऑलरेडी जास्त झालेत. आधीच थोडा कर्जबाजारी, त्याच्यात हा चौकार उसना शेजारी. हे नाहीच झालं या मॅच मध्ये, कारण की हा चौकार कुठेतरी मनाला टोचेल. या 4 धावा गॉन. अर्थातच अनिल गायकवाड बॅक टू द डकआउट. जावं लागेल अनिलला. मी मगाशी उल्लेख केला होता की तुमची सुरुवात कशी होते यापेक्षा तुमचा शेवट महत्वाचा. वेल बिगिनिंग इज हाफ डन म्हटलं जातं. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. पण पुस्तक वाचायला घेतल्यानंतर पहिल्या पानानंतर शेवटचं पानवरती काही लिहिलंय हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तशीच ही मॅच आहे. सुरुवात चांगली पण शेवट थोडीशी अडखळीची होतीये. पहिल्या धावेनंतर एकच धावे ते कंप्लीट केली जाते. बॅकअप उभे आहेत 3 जण आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 76 धावसंख्या. चेंडूचा खेळ अद्याप झालाय 4. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स क्रांतिभूमी 82 टीम आणि SS पाडळी टीम. ओहो, फटका चांगला खेळून काढला खेळाडू आहे. लॉंग ऑफ, व्हाट अ कॅच, अप्रतिम कॅच. विराज निकमने पकडली आणखीन एक कॅच. या स्पर्धेतली दुसरी कॅच विराज निकमने पकडली आहे आणि या मॅच मध्ये त्यानं 3री कॅच पकडत असताना मात्र 3 फलंदाजांना माघारी पाठवले. व्हाट अ कॅच. विराज निकम म्हणजे लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या दिशेनं उभी केलेली एक भिंत आहे. टॉस केला जाईल. आदरणीय विजयजी माने साहेब आणि सावळाराम पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय. क्रांतिभूमी 82 टीम आणि SS पाडळी टीम दोन्ही कॅप्टन्स.